सर्वांना नमस्कार। खरं तर आज मी साम टीव्ही आणि सकाळ परिवाराचं आभार मानतो की त्यांनी आज आमच्या महाराष्ट्रातल्या लाखो विद्यार्थ्यांची एक भावना, एक त्यांचा एक आवाज आपल्या सर्वांपर्यंत पोचवला। त्याबद्दल मी साम टीव्ही आणि सकाळचं पुन्हा एकदा आभार मानतो। आत्ता जोशीजींनी जो आपल्याला प्रश्न विचारला, खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज हे महाविकास आघाडीचं सरकार येऊन 2 वर्ष झालेले आहेत। खरं तर आमचं सरकार आलं आणि आल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की MPSCच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर अनेक MPSCच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाचे काय निर्णय, इथल्या हायकोर्टाचे काय निर्णय आणि करोनाचं खूप मोठं संकट असल्यामुळं खरं तर आपल्याला आणि नोकर भरती शासनाने एक GR काढला होता, एक त्याला संपूर्ण निर्बंध घातले होते। त्यामुळे आपल्याला खरं तर ह्या दीड वर्षामध्ये आपल्याला MPSCच्या माध्यमातून आपल्याला नोकर भरती करता आली नाही। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण ज्यावेळेस एखादी जाहिरात काढायचो कुठेतरी कोर्टाचा कुठेतरी त्याला लगेच काहीतरी अडथळा असायचा। त्यानंतर मला वाटतं सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला 5 मे 2021 रोजी। आणि त्या निर्णयानंतर आपण सर्वांनी शासनाने एक नवीन GR काढून जी नोकर भरतीमध्ये जी स्थगिती होती ती स्थगिती अर्थविभागाने ती उठवली। आणि त्या अर्थविभागाच्या माध्यमातून किंवा या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, या सर्वांनी त्या बाबतीत सगळेच आमचं महाविकास आघाडीचं या बाबतीत शासन सकारात्मक आहे। निश्चित प्रकारे अनेक विद्यार्थी आपल्या खेडेगावातून जे विद्यार्थी गेली 7-8 वर्ष प्रत्येक शहरामध्ये राहतायत, अभ्यास करतायत, त्यांच्या घरचा आई वडील भाऊ हे कष्ट करून माझा कुठंतरी मुलगा एक अधिकारी होईल, कुठंतरी मोठ्या पदावर जाईल, हे त्याच्या आईवडिलांनी भावांनी बहिणींनी स्वप्न बघितलेले आहेत। ते एखादी त्या स्वतःच्या घरी त्या अर्धी भाकरी करून कुठं त्या मुलाला शिक्षणासाठी त्याला पैसे पुरवत होते। परंतु ही गोष्ट ही खरी आहे आणि आम्हाला पण खंत आहे, आम्हाला पण एक दुःख आहे की गेल्या 2 वर्षामध्ये किंवा 3-4 वर्षामध्ये आम्ही याच्या अगोदरच्या शासनाने किंवा आरक्षणाचा विषय असेल किंवा आता कोविडचा विषय असेल, यामुळे MPSCच्या परीक्षा झालेल्या नाहीत। परंतु मी आपल्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना सांगतो की येणाऱ्या दिवसामध्ये शासनाच्या माध्यमातून MPSCच्या जास्तीत जास्त कशा जागा भरता येतील। आपल्याला माहिती आहे की साधारणतः आम्ही शासनाला सांगितलं होतं की साधारणतः या 30 तारखेच्या ह्याच्या अगोदर आपण मागणीपत्र आम्हाला ताबडतोब हे करा। अजूनही काय मागणीपत्र आलेली नाहीत। आजचा विचार केला साधारणतः 5739 निरनिराळ्या विभागाचे मागणीपत्र ही आमच्याकडे मिळालेली, त्याचा आकृतीबंध तपासून आम्ही लवकरच त्या बाबतीत जाहिरात काढतोय। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 390 पदाची जी राज्यसेवेची परीक्षा आहे त्याची आपण जाहिरात दिलेली आणि 1997 पदाची पण लवकरच आपण येणाऱ्या दिवसामध्ये त्याची पण आपण जाहिरात काढतोय। साधारणतः आपल्या शासनाला ह्या वर्षी आपलं एक टार्गेट आहे की साधारणतः 15,511 जागांना वित्त विभागाकडून परवानगी घेतली। 15,511 जागावरती आपल्याला थांबायचं नाही, साधारणतः हे 20,000पर्यंत त्या जागा कदाचित जागा वाढतील आणि जेणेकरून ह्या वर्षामध्येच आपल्याला येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये आपल्याला त्या कशा जागा आपल्याला कशा भरता येतील आणि माझ्या ग्रामीण शहरी भागातील विद्यार्थी ज्या आशेनं ह्या शासनाकडं आमच्या सर्वांकडं तो पाहतोय बघतोय, कुठंतरी जाहिरात येऊन मी कुठंतरी परीक्षा देईल, कुठंतरी मी कुठं उद्या अधिकारी दिलं, माझा तो त्याचे वडील त्याची आई त्याची बहीण शेवटी कुटुंब। एक ग्रामीण भागामध्ये जोशी साहेब एक म्हण आहे आमच्या विद्यार्थ्यांचं, ज्याचं जळतं त्यालाच कळतं, या उक्तीप्रमाणे निश्चित प्रकारे येणाऱ्या दिवसामध्ये साधारणतः ह्या वर्षी आत्ताच मला वाटतं साधारणतः 6,000ची आम्हाला मागणीपत्र आमच्याकडे मिळालेलं आहे। अजून राहिलेले साधारणतः 12 ते 15,000, 15,000च्या म्हणजे 14 ते 15, साधारणतः 15,511 म्हटलं तरी साधारणतः ह्या जागा ह्या 4 वर्षापूर्वीचं हे मागणीपत्र होतं। आता ह्या 4 वर्षामध्ये अजूनही जागा तिथं रिक्त होत आहेत। साधारणतः हा आकडा 20,000च्या पुढे जाणार नाही, परंतु 20,000पर्यंत निश्चित प्रकारे होईल। त्याप्रमाणे आपण ही भरती प्रक्रिया त्यामध्ये राबवतोय। आणि तुम्ही मगाशी जो विषय दुसरा तो खाजगीचा विषय आपण मगाशी त्याची
आपण व्यक्त केला. खाजगीच्या बाबतीत मी तुम्हाला एवढंच सांगेल की आपल्या सगळ्याला माहिती आहे की शासनाची ही MPSCच्या माध्यमातून भरती प्रक्रिया क्लास 1, क्लास 2 आणि मुंबई शहर हे क्लास 3 असं होतं. पण इतर विभागाची आपण भरती प्रक्रिया ही आपण पूर्वी कलेक्टर किंवा ते जे कमिटी असायची त्या बाबतीत राबवत असो, परंतु अनेक त्यानंतर काही गोष्टी अडचणी तक्रारी किंवा ते वेळेत न होण्यासाठी आपण ही खाजगी प्रक्रिया राबवलेली. पूर्वीच्या शासनाने 2018 साली तो GR काढला होता. महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून त्याला अनेक विद्यार्थ्यांचा विरोध झाला आणि तो विरोध झाल्यानंतर खरं तर आपण त्यानंतर शासनाने ITT जे डिपार्टमेंट आहे त्या विभागाने एक जाहिरात प्रसिद्ध केली आणि 5 व्हेंडर हे फायनल केलेत आणि त्या ज्या विभागाला परीक्षा घ्यायची, समजा आता आपण पाहतो की आरोग्य विभाग, पोलीस विभाग या परीक्षा ज्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांच्या ज्या परीक्षा आहेत आपण त्या खाजगीच्या माध्यमातून त्या परीक्षामध्ये घेतोय. त्यामध्ये सुद्धा काय ज्या अडचणीत त्या सुद्धा अडचणी कशा त्यामध्ये त्या अडचणी जर आल्या किंवा ते काय प्रश्न किंवा आल्या त्यातनं आपण कसं त्यातनं मार्ग काढता येईल तो काढण्याचा प्रयत्न आपण मी त्या प्रश्नाकडे येईनच, तो सविस्तर प्रश्न असेल. मला एक इकडे आणखी सांगायचं होतं की काल आम्ही जेव्हा जाहिरात केली की आपण अशी परिषद घेतो MPSC परिषद साम TV आणि सकाळ माध्यम समूहातर्फे, त्यावेळी अनेकांनी शिक्षक भरती, जिल्हा परिषद आणि असं असंख्य सेवा भरती प्रक्रियेबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. मला सगळे त्या एका आमच्या चर्चेच्या ह्याच्यात घेण्यात येत नसले तरी आज आपण 4 सेशन्स ठेवलेली आहेत, प्रत्येक ठिकाणी मान्यवर आहेत, त्यामुळे ते प्रश्न आपण घेणार आहोत. या सेशनमध्ये सुद्धा शेवटी माझा प्रयत्न असेल की काही मिनिटं तुमचे प्रश्न घेण्यासाठी, मंत्री महोदयांना तुमच्या मनातले प्रश्न विचारण्यासाठी आपण ठेवणार आहोत. मी आपला विद्यार्थी प्रतिनिधी गायकवाड यांच्याकडे जातो. मंत्री महोदयांनी ते जाहीर केलेले, पण हे झालं शासनाकडनं आलेलं, हे प्रतिक्रिया झाली. विद्यार्थ्यांच्या मनात काय आहेत? या घोषणा होत असतात आणि ते असतात, जाहिराती पण निघतात. प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय? तुमचं समाधान? एकच मिनिट, मला त्यात एक माझ्याकडून मगाशी राहिलं की खरं तर हे पण आपण आता करतो की UPSCच्या धर्तीवरती की आपल्याला माहिती आहे UPSCचं पुढच्या वर्षी कुठली परीक्षा होणार आहे, वर्षभरामध्ये कुठल्या विभागाची कुठली परीक्षा होणार आहे, त्याच्या तारखा आणि वेळापत्रक ते UPSC ज्याप्रमाणे जाहीर करतं त्याप्रमाणे पुढच्या ह्या वर्षी सुद्धा शासनाने तो निर्णय घेतलेला आहे. UPSC प्रमाणे MPSC सुद्धा वेळापत्रक हे निश्चित प्रकारे वर्षाचं हे जाहीर केलं जाईल, हे पण आपल्या सगळ्यांना माहिती असतं. आमचा मित्र स्वप्नील लोणकर याच्या आत्महत्येनंतर अजित पवार साहेबांनी विधानसभेत 15,511 जागा भरू असं आश्वासन दिलं होतं. ॲक्च्युअलमध्ये आज जसं भरणे मामा म्हणताय की 6,000 जागांचं आम्ही मागणीपत्र पाठवलं आहे. तर मग दरवेळेस विद्यार्थ्यांनी फक्त आंदोलनच करायचं का? ह्या 15,000 जागा तुम्ही 30 सप्टेंबरपर्यंत जाहीर करणार होता, तुम्ही 30 सप्टेंबरपर्यंत का जाहीर केलं नाही? याला तुम्ही विलंब का लावताय? म्हणजे आम्ही जवळजवळ 10-15 दिवस झाले सगळे विद्यार्थी संघटना, विद्यार्थी सरकारला ट्विट करताय, मागणी करताय की तुम्ही लवकरात लवकर जाहीर करा. मग जर सरकारमधले अधिकारी जर तुमचं ऐकत नसेल तर मग MPSCचं कसं होणार, विद्यार्थ्यांचं कसं होणार? त्यानंतर ज्या काही जागा आहेत आमच्याकडे आकडे आहेत, टॅक्स असिस्टंटच्या एकूण 700 जागा खाली आहेत. यांनी आता मागणीपत्र 117 पदांचं पाठवलं आहे. मग एवढ्या कमी पदांचं का पाठवलं? तुमच्याकडे पदं आहेत ना शिल्लक, मग तुम्ही जास्त पदांचं का पाठवलं नाही? त्यानंतर STIच्या 1800 जागा शिल्लक आहेत अशी माहिती आहे, त्यापैकी 190 जागा फक्त आलेल्या आहेत. PSIचं मागणीपत्र आलं की नाही हे आम्हाला माहीत नाही आहे. तर ह्या ज्या पद जे शिल्लक आहेत या पदांची मागणीपत्र जास्त जागा शिल्लक असूनही हे सरकार MPSCला का पाठवत नाही आहे? आता गायकवाड साहेबांनी सर प्रश्न विचारला तर तो बरोबर आहे की अजूनही काय जागा वगैरे, बाबा जागा रिक्त जास्त आहे परंतु त्याची जाहिरात किंवा त्याचं मागणीपत्र हे कमी येतं आहे. कसं आहे गायकवाड साहेब, अगोदर प्रत्येक विभागाची ही करून तुम्हाला माहिती आहे की त्याचा रोस्टर आकृतीबंध आपल्या सगळ्यांना तपासावा लागतो. परंतु जे आपल्याला शासनाने जे आपल्याला एक हे दिलेलं आहे की 15,511 जागा आपण म्हणला दादांनी, अजितदादा पवार साहेबांनी त्याबद्दल विधानसभेमध्ये त्याचं आश्वासन दिलं. हे हळूहळू सगळं आकृतीबंधन सगळं तपासून त्या बाबतीत निश्चित प्रकारे निर्णय हा घेतला जाईल. तुमच्या मनातली शंका बरोबर आहे, परंतु असं काही होणार नाही. जिथं रिक्त जागा आहे, ज्या जागा भरणं गरजेचं आहे त्या सर्व जागा ह्या MPSCच्या माध्यमातून भरल्या जातील. आणि तुमचा दुसरा प्रश्न कुठला होता? 700 जागा शिल्लक आहेत. नाही ठीक आहे, ते भरल्या जाते, तो विषय काय नाही. कसं असतं मागणीपत्र सगळंच एकदम येत नाही. मागणीपत्र आणि आकृतीबंध, शेवटी कुठली गोष्ट मागणीपत्र आले ते सगळं तपासावं लागतं. आकृतीबंध, रोस्टर हे सगळं चेक केलं जातं. परंतु तुमच्या मनातली शंका ते अजिबात तसं होणार नाही. संपूर्ण जागा ह्या भरल्या जातील. 15,000 जागा सरकार जाहीर करील 8 दिवसात. आता 30 तारखेपर्यंत आपल्याला त्यांना मुदत दिली. आता तर पुढे दिवस गेलेले आहेत, पण येणाऱ्या दिवसामध्ये स्वतः आता कसं काही गोष्टी आपल्या सगळ्यांना असं जाहीररित्या बोलता येत नाहीत. खाजगीरित्या तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या राज्याचे उपमुख्यमंत्र्यांचा स्वभाव म्हणजे कामाच्या बाबतीत त्यांची पद्धत खूप वेगळी आहे.
मी मगाशी सहज झगडे साहेबांना आणि जोशी साहेबांना सांगितलं, त्यांनी अधिकाऱ्यांना काय सांगितलं हे मी काही जाहीर सांगू शकत नाही. मी इतक्या भाषेत, वेगळ्या भाषेत दादांनी अधिकाऱ्यांना सांगितलेलं, पण साधारणतः ह्या महिना अखेरील आम्हाला ते अपेक्षित आहे की त्या सगळे मागणीपत्र आमच्याकडे येतील. आणि शेवटी तुम्हाला मी हे पण सांगतो की मी पण माझ्यासारखा कार्यकर्ता आज सामान्य या विभागाचा राज्यमंत्री, आणि आम्ही ग्रामीण भागातून आलेले. शेवटी ग्रामीण विद्यार्थ्यांचं काय दुःख असतं, आणि ह्यासाठी जेवढा काय पाठपुरावा करता येईल तो आम्ही शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे करतोय. यामध्ये एक मुद्दा असतो की मंत्री महोदय किंवा शासन चालवणारे मंत्री ही मंडळी एक गोष्ट सांगत असतात, एमपीसीचे तुमच्यासारखे प्रतिनिधी काहीतरी मागण्या करत असतात, पण याच्या मधला एक घटक आहे आणि त्या घटकाकडे आपलं लक्ष नसतं. तुमचा सगळ्यांचा राग निघतो मंत्र्यांवरती, मुख्यमंत्र्यांवरती, कदाचित एमपीएससी वरती, पण याच्यामध्ये एक मोठी कडी आहे, ती आहे प्रशासनाची. कारण मगाशी आम्ही बोलत होतो आणि ते खरं आहे, भरणेजी म्हणतायत तसं की अनेक गोष्टी आम्हाला सांगता येत नाही कारण त्यांना त्या मर्यादा आहेत. पण एक व्यक्ती आपल्याला या डॅशवरती आहेत की जे या गोष्टी आता सांगू शकते, कारण ते आता रिटायर्ड आहेत, आपले महेश झगडेजी. झगडे याच्यातला मी जो म्हणतोय जी महत्त्वाची कडी आहे, महत्त्वाचा बंध आहे, तो आहे प्रशासनाचा. यांनी कितीही बोलू दे, त्यांनी कितीही मागण्या करू दे, हे मधलं प्रशासन जे आहे हलायला पाहिजे. की एकदा जर का गोष्टी ठरलेल्या तर त्या रिक्रुटमेंटच्या असतील, परीक्षेच्या असतील, त्या पार पाडण्याबद्दल असेल, नियुक्तीच्या असतील, प्रशासन हलत का नाही? थँक्यू प्रसन्न. आणि मी प्रथमतः सकाळ आणि साम टी व्ही आणि मंत्री महोदयांचा एक खरं म्हणजे की अभिनंदन करेल की त्यांनी वेळ काढला अशा गोष्टीसाठी. नॉर्मली मंत्री महोदयांना याच्यासाठी वेळ नाही मिळत पण आपण काढला, आपण तेवढे सेन्सिटिव्ह आहात. मी प्रसन्न मला थोडासा जास्त वेळ 1-2 मिनिट जास्त घेईल याच्यासाठी की दिवसभरात तुम्ही खूप मोठं ते मी सेशन बघितलेले आहेत, त्या सगळ्या प्रश्नाची तुम्हाला उत्तरं मिळणार आहेत. ज्या प्रश्नाची उत्तरं मिळणार आहेत मी थोडासा टच करेल कारण प्रश्न तसा खूप मोठा आहे. मी याच्याबद्दल बोलणारच नाही आहे की ह्या मुलांच्याबद्दल बोलणार नाही, काही नाही. मला असं म्हणणं आहे की राज्यामध्ये जे टॅक्स वसूल केला जातो तो कशासाठी वसूल केला जातो, तर लोकांना सेवा देणं, सुविधा देणं, याच्यासाठी मग ते PWD असेल, रेव्हेन्यू असेल, हे सगळ्याच्या बाबतीमध्ये. आणि त्याच्यासाठी मग यंत्रणा तयार केलेली असेल. ती यंत्रणा म्हणजे ही नोकरशाही, म्हणजे ते मुख्य सचिवापासून ते पिऊनपर्यंतची नोकरशाही आहे. आणि त्याच्यासाठी दरवर्षी बजेट असतं आणि ते जवळ 56 ते 57-58% बजेट हे ह्या नोकरशाहीवरती केलं जातं. आणि खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला माहिती असेल मंत्री महोदय की शिपायाचं पद जरी निर्माण करायचं असेल तर फार तावून सुलाखून असं करून मग तिथे मंत्रिमंडळापर्यंत जातं. आणि मग राज्यामध्ये जे काही पदं तयार झालेली असतील, किती लाख पदं असतील काही मला माहिती नाही आहे, हे प्रत्येक सचिवाला त्याच्या खात्यामध्ये किती पदं आहेत हे माहिती पाहिजेच, त्याच्याशिवाय त्याचा पगारच झाला नाही पाहिजे. पण त्या सचिवांना खरं म्हणजे तुम्ही सांगता की मागणीपत्र आलेलं आहे की नाही आलेलं आहे, हे खरं म्हणजे की हे एकदम लंगडी स्वभाव आहे, म्हणजे तो सचिवच नाही आहे. प्रत्येक सचिवाला त्याच्या खात्यामध्ये किती पदं आहेत, क्लास 1 पासून ते शिपायापर्यंत, त्याच्यापैकी किती भरलेली आहेत आणि किती रिक्त आहेत, त्याला दररोज आकडा त्याचा माहिती पाहिजे. हे कशासाठी की जे पदं तयार आहेत ते लोकांना सुविधा देण्यासाठी दिलेली आहेत. त्यामुळे जेवढे पदं रिक्त आहेत त्या प्रमाणामध्ये मग लोकांना सुविधा देणं किंवा प्रशासन कमी होणं, तशा पद्धतीचं चुकीचं प्रशासन मग राज्याला आपण देतो आहोत का, हे रिक्रुटमेंट हा नंतरचा भाग आहे. पहिलं असं आहे की आपण राज्यांनी ठरवलं लोकशाहीमध्ये की आम्हाला लोकांना हे करायचं आहे, चांगलं प्रशासन द्यायचं आहे, मग त्याच्यासाठी नोकरशाही आहे. मग नोकरशाहीचं नुसतंच नाव आपण पदं तयार केलं ते भरलेच नाही, त्याला काही अर्थ नाही आहे. त्यामुळे की हे प्रत्येक सचिवाचं काम आहे, मंत्र्यांचं काम नाही. आपण मंत्री म्हटलं की नुसतं ते पंचिंग बॅग केलेलं आहे, काही झालं की राजकीय, काही झालं की राजकीय, असं नाही आहे हे. आणि घटनेमध्ये कलम अनुच्छेद 166 खाली जे रूल्स ऑफ बिझनेस केलेलं असतं त्याचा सचिव जबाबदार असतो की त्याच्या खात्यामध्ये काय आहे. मंत्री महोदय मला आपल्याला एक सांगायचं की दरवर्षी खरं म्हणजे की बजेटच्या पहिल्या दिवशी की प्रत्येक मंत्र्याने त्याच्या खात्यामध्ये किती पदं आहेत आणि किती रिक्त आहेत आणि किती भरलेले आहेत हे तिथे ठेवलं पाहिजे, दरवर्षी त्याच्यामध्ये आलं पाहिजे. आणि ते गरजेचं आहे. हे कशासाठी, ते पब्लिकसाठी. आता दुसरी गोष्ट आहे, हे पदं आज आपण सप्टेंबर संपलेला आहे, एक तुमच्याच सामान्य प्रशासन विभागाचा एक GR आहे, फार जुना GR आहे. तो काय सांगतो की पुढच्या वर्षीचा म्हणजे 2022-23मध्ये जे पदं रिक्त होणार आहेत रिटायरमेंटमुळे, काही कारणामुळे, त्याचा सचिवांनी त्यांच्या खात्यामध्ये आढावा घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी मग प्रमोशन आणि रिक्त पदांचं हे करून ते पद रिक्त होण्यापूर्वीच तिथे एक माणूस तयार असला पाहिजे. म्हणजे ॲडव्हान्समध्ये करायचं आहे, पद एक दिवसही रिक्त राहू नये अशा पद्धतीचा तो GR आहे. मग ही इतके वर्ष पदं रिक्त का राहतात? मग याची म्हणजे माहितीसाठी विचारतोय कारण आमच्या सगळ्यांच्या मनात प्रश्न येईल. म्हणजे जसं बँकेमध्ये किंवा विभागांमध्ये लावलेलं असतं की तुमच्या इकडे आलेल्या माणसाचं काम इतक्या दिवसात पूर्ण होणार आहे, त्याचं सगळं बोर्ड लावलेला असतो तो, तर ही माहिती पब्लिश करायला नको तिथे? आहेच.
आम्ही नाही करत त्याच्यामध्ये, कारण कसं आहे की का करत नाही आणि पब्लिकही विचारत नाही, आणि मंत्री महोदयांना त्याच्यामध्ये खरं म्हणजे ते वेगळ्या ह्याच्यामध्ये हा मुद्दा एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी लढणाऱ्या लोकांनी लक्षात घेतला पाहिजे. गायकवाडची तुमची पण जबाबदारी असेल की लावून धरणं. खरं तर आम्ही जे RTI आहे, सामान्य प्रशासन विभागाला आम्ही RTI केली होती. RTI वगैरे तुम्ही सांगतो RTI वगैरे करू नका, की हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. फक्त विद्यार्थ्याचा प्रश्न नाही, हा 12-13 कोटी लोकांच्या जनतेचा प्रश्न आहे की जर पुढच्या वर्षी जर तुम्हाला एकही दिवस पद रिक्त राहणार नाही, अशा पद्धतीचं शासनाचं धोरण आहे, शासनाने जाहीर केलेलं धोरण आहे, मग तो सचिव का राबवत नाही? त्याला कोणीच म्हणजे विरोधी पक्ष विचारत नाही आहेत आणि हे पण विचारत नाही आणि मीडियानापर्यंत ते माहितीच नसतं. त्यामुळे ही व्यवस्था आहे की एकही दिवस ते पद रिक्त असता कामा. 5 वर्ष 10 वर्ष कटली पदं. मंत्री महोदय, मी आपल्याला एक सांगेल आणि फार वाईट वाटलं मला आहे की कोविडमध्ये ज्यावेळेस राज्यामध्ये बघितलं की 66% हेल्थ डिपार्टमेंटची पदं रिक्त आहेत, पुणे कॉर्पोरेशनचे 46-47% पदं रिक्त आहेत. हे हेल्थ डिपार्टमेंटमध्ये असेल तर बाकीच्या डिपार्टमेंटचं काय आहे? म्हणजे आपण राज्याचं करतोय काय होतं? आणि हे आज नाही आहेत, 15-20 वर्षापासून हे पदं रिक्त करण्याचं चाललेलं आहे. हे का होतं? तर मला वाटतं की याच्यामध्ये मग बजेटमध्ये की सगळ्यात कमी म्हणजे पगाराला हे तिथे असतं की पगार होत नाही. आता हा झाला प्रश्न कसा आहे की याच्यामध्ये एकतर शासनामध्ये नोकऱ्या फक्त 2.5-3% नोकऱ्या आहेत. तुम्ही जे फार हे करतात ना की आम्हाला नोकऱ्या मिळणार, काही नाही. तुमच्यापैकी 0.0001% लोकांना पण नोकऱ्या मिळणार नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला हे जे काही मागणीपत्र वगैरे याच्यावरती असतो, विसंबून राहू नका. 100% पदं पुढच्या वर्षीची भरली पाहिजेत की 15,000 आणि 20,000 हा आकडाच नको आहे. हे काही हे नाही आहे. जनतेला जर सुविधा द्यायच्या असतील तर 100% पदं किती रिक्त आहेत हे मुख्य सचिवांनी जाहीर केलं पाहिजे की राज्यामध्ये 100% पदं किती रिक्त आहेत. मला मी घेतो, मी तुमच्याकडे पण येतो, मी सम्राटकडे जातोय. सम्राट, मला इकडे आपल्याला माध्यम म्हणून सुद्धा बघायचं आहे. याच्यामध्ये 3 एंटिटीज आपण बघतोय. एक एमपीएससी स्टेक होल्डर आहेत, परीक्षार्थी, दुसरं आहे प्रशासन आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे शासन, मंत्री महोदय आणि ही सगळी मंडळी. आणि एक पातळीला या दोघांच्या मर्यादा म्हणजे प्रशासन आणि शासनाच्या मर्यादा अशा आहेत की या पुढचा काळ 91 पासून लिबरलायझेशन सुरू झाल्यानंतर प्रशासन शासनाचं संकुचीकरण आणि खाजगीकरणाचा विस्तारवाद, अशा परिस्थितीमध्ये एमपीएससी, त्याच्या नोकऱ्या, सरकारी सेवा हा एक आपण नाजूक विषय बनवून ठेवला की ज्याच्याबद्दल स्पष्ट कोणीच बोलत नाहीये. प्रसन्न, मला या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी एक मुद्दा क्लिअर करायचा की जॉब देणं हे सरकारचं काम आहे. म्हणजे आपण वेलफेअर स्टेट म्हणून काम करतो, आपण आपली घटना आहे, तर आपल्या घटनेमध्ये सरकारनं नोकऱ्या निर्माण करणं ही सुद्धा गरज आहे आणि ती आवश्यकता आहे. त्यामुळे सरकारनं नोकऱ्या निर्माण केल्या पाहिजेत का? अगदी जरूर केल्या पाहिजेत. मला एका गोष्टीकडं या निमित्तानं लक्ष वेधायचं की ज्याच्या आत्ता झगडे सर म्हटले, मला भरणे साहेबांचं कौतुक वाटलं, कारण या एकमेव मुद्द्यावर बहुतांश मंत्रिमंडळातल्या लोकांनी माध्यमासमोर बोलणं गेले 15 दिवस टाळलं. अशा वेळी एक मंत्री येतो आणि विद्यार्थ्यांसमोर उभा राहतो, हे सगळ्यात मला कौतुकास्पद वाटतं. आता मुद्दा येतोय तो भरती कधी होणार. गायकवाडजी म्हटले, झगडे सर म्हटले, आपल्याकडं हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला आहे की आपण मंत्रिमंडळ आणि मंत्री आणि राजकीय नेते यांच्याकडेच आत्ता हे सगळे प्रश्न विचारतोय. त्याच्या मागं त्यांना माहिती देणारी, त्यांना बळ पुरवणारी जी यंत्रणा आहे प्रशासकीय, त्याच्याबद्दल कुठंच बोलत नाही आहोत. त्यामुळं आपण जरी सरकारनं नोकऱ्या द्यायच्या का नाही, कशा द्यायच्या, हा मुद्दा जरी आला तरी सरकारच्या ज्या जागा रिक्त आहेत, ज्याच्याबद्दल झगडे सर बोलले, तो मुद्दा मला असं वाटतं अतिशय महत्त्वाचा आहे की तिथून सगळी सुरुवात झाली पाहिजे. जर सरकारच्या जागा रिकाम्या आहेत तर त्या सचिवानं कळवलं का, आणि जर त्या कळवलं आहे तर ते सरकारनं आर्थिक प्रोविजन करून ते भरल्या का. खाजगी जागा किती होतील, काय होतील, हा पूर्ण वेगळा राहील, पण सरकारची ही जबाबदारी आहे, प्रशासनाची जबाबदारी आहे की त्यांनी नोकऱ्या उपलब्ध केल्या पाहिजेत. त्यांनी नवीन उपलब्ध केल्या नाहीत तरी चालेल, पण ज्या आहेत त्या वेळेत दिल्या पाहिजेत असं मला वाटतं. हा अर्थात महत्त्वाचा मुद्दा आहे, सगळ्यांच्या मनातला मुद्दा, आणि तो सम्राटने अगदी स्पष्टपणे मांडलेला आहे. झालंय असं की म्हणजे मी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांशी जेव्हा बोलत असतो, आपल्या सगळ्या टिळक रोडच्या पुढे सगळे स्पर्धा परीक्षाचाच आपला एरिया आहे. सदाशिव पेठेचं नाव स्पर्धा परीक्षा पेठच आहे एका अर्थानं. या सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं की शासकीय नोकरी आम्ही मागतो म्हणजे काय भीक मागतो का? आम्ही सरकारमध्ये येणार आहोत, सेवा बजावणार आहोत, आम्हाला एकाच वेळी नोकरीची शाश्वती आणि समाजासाठी काही करण्याचं समाधान दोन्ही एकाच वेळी मिळतं. एकच हा असा मार्ग आहे की ज्याच्याद्वारे आम्हाला शाश्वती आहे नोकरीची आणि करिअरची सुद्धा. मग ती बंद का करताय खाजगीकरणाच्या नावाखाली? मला इकडे फक्त विद्यार्थ्यांचं याबद्दलचं मत काय ते गायकवाड यांच्याकडनं जाणून घ्यायचं, मग मी भरणेंकडे जाईन. आपल्या सगळ्यांना 2019ची विधानसभा निवडणूक लक्षात असेल. त्या निवडणुकीत 2-3 सभा खूप गाजल्या. एक तर पवार साहेबांची जी पावसातली होती, दुसरी फडणवीस साहेबांची ज्याच्यामध्ये ते बोलले की मी पुन्हा येईन, आणि तिसरी सभा यांच्याच विधानसभा क्षेत्रातली सुप्रियाताईंची. त्या सभेमध्ये सुप्रियाताईंनी घोषणा केली होती की महापरीक्षा पोर्टल आम्ही बंद करू,
तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता पूर्ण महाराष्ट्रभर. या लोकांनी त्याच्यावरच महापरीक्षा पोर्टल बंद करून आम्ही सगळ्या परीक्षा, सरळ सेवा परीक्षा गट क आणि गट ड ह्या MPSCकडे देऊ या मुद्द्यावर यांनी आम्हाला जे आहेत मतं मागितली आणि त्याच्यावरच लोकांनी आणि विद्यार्थ्यांनी यांना मतं दिली, निवडून दिलं. आज हे लोक सरकारमध्ये आलेत, भरणे मामा तर आमदार झाले आणि मेनली त्याच विभागाचे ही मंत्री आहेत. तर यांना असं वाटत नाही का की यांनी विद्यार्थ्यांचा, बेरोजगारांचा विश्वासघात केला आहे म्हणून? आज यांनी 5 कंपन्या आमच्या माथी मारल्या, ज्या कंपन्यांचा इतिहास मी आता तुम्हाला सांगणार आहे. सगळ्या कंपन्यांची मी आज कुंडली घेऊन आलेलो आहे. तर ते यांनी विद्यार्थ्यांचा विश्वासघात केला असं वाटत नाही का? फसवलं नाही तुम्ही विद्यार्थ्यांना? सरळ सेवा बाबतीत, सरळ सेवा बाबतीत मामा असं फसवलं वगैरे असं काही म्हणता येणार नाही. परंतु आपल्याला माहिती आहे की महापरीक्षा पोर्टलचं सुप्रियाताईंचं आपण सांगितलं. खरंच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की MPSCच्या माध्यमातून आपल्याला एकूण तिची सदस्य संख्या 6 आहे, एक अध्यक्ष, परत 5 सदस्य आणि मला वाटतं आता 29 ऑगस्टला अध्यक्ष आणि एक सदस्य रिटायर झाला. आपण त्याची नवीन जाहिरात पण दिलेली. परंतु आपली सूचना योग्य आहे की ही जी भरती आहे किंवा ह्या ज्या जागा आहेत, इतर जागा 3 आणि क्लास 3 आणि क्लास 4च्या ह्या जागा तुमच्या म्हणण्याप्रमाणे की MPSCच्या माध्यमातून भराव्या. खरंच चांगली सूचना आहे. भविष्यामध्ये त्याचे निश्चित प्रकारे आम्ही नोंद घेऊ. परंतु आज आपल्याला परीक्षा ताबडतोब घेऊन विद्यार्थ्यांना आपल्याला कुठेतरी एक चांगल्या प्रकारची सेवा करण्याची आपल्याला संधी द्यायची. आणि ह्या बाबतीत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की IT डिपार्टमेंटनी जाहिरात काढली. त्यांनी 5 व्हेंडर, ठीक आहे, कुठं व्हेंडर कोण कमी जास्त, कुठल्या कोण कुठं कुणाचं काय हे असं ती मी ह्याच्यामध्ये जात नाही. शेवटी ते डिपार्टमेंट वेगळे. पण आता आपल्याला आरोग्य विभागाची आपण भरती काढली, थोडं काय त्यामध्ये त्रुटी होत्या. आपण नवीन परत त्याची परीक्षा आपण आपली आरोग्य विभाग असेल, पोलीस डिपार्टमेंट, आपल्याला खूप मोठी संख्या आहे. आरोग्य, पोलीस डिपार्टमेंट याचा आपल्याला खूप मोठी आपल्याला भरती करा आणि आपल्याला ताबडतोब हे करायचं आहे. त्यामुळं खरं तर आपण ह्या 5 संस्थांची किंवा 5 ह्यांची व्हेंडरची आपण निवड केलेली. पण तरीसुद्धा गायकवाडची आपण जी सूचना मांडली, खरंच शेवटी कुठली आपल्या MPSCच्या माध्यमातून ह्या जागा भरल्या पाहिजेत. तुम्ही जी सूचना मांडली तर निश्चित प्रकारे किंवा झगडे साहेबांनी जी सूचना मगाशी मांडली, शासनाच्या आमचे CS असतील, आमचे सगळे त्या विभागाचे अधिकारी असतील, या सर्वांनी कुठंतरी अधिवेशनामध्ये त्यांची मागणी पुढच्या वर्षी किती जागा आपल्या रिक्त होणार आहेत आणि आज आपण आजच त्याची तयारी ही केली पाहिजे. तुम्ही दोघांनी ज्या सूचना जोसाहेब यांनी मांडल्या, आमच्या फडणवीस साहेबांनी मांडल्या, त्याची निश्चित प्रकारे आपल्या सूचनेची नोंद घेऊन शासन सकारात्मक असेल. म्हणजे भरती ताबडतोब तुम्हाला घ्यायची आहे, म्हणजे तुम्ही परीक्षा कशी घेणार? पारदर्शकतेचा त्याचा काही संबंध नाही. कारण की आम्ही आरोग्य भरती जी फेब्रुवारीमध्ये झाली ती बघितली. मास कॉपी, परत वेगळे घोटाळे या सगळ्या परीक्षेत झालेल्या आहेत. गायकवाड साहेब, एका दुसरा मी तुम्ही जे म्हणता ते चुकीचं असं मी म्हणणार नाही. परंतु हे असं आपण करून किती सगळं आपली असं जर आपण प्रत्येक गोष्टीत जर आपण ह्यात जर निगेटिव्ह जर बघत बसलो किंवा सगळं चुकीचंच बघत जर भरण्याची फक्त आपण गायकवाडांचा राग समजून घेतला पाहिजे. कारण ते शेवटी या सगळ्या तरुणाची प्रेझेंट करतात. त्यांना मुद्दा असा आहे की आरोग्य भरतीचं आता काय झालं ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. कोणाला वुहानला सुद्धा हॉल तिकीट, बरोबर ना, वुहानला सुद्धा हॉल तिकीट आलं होतं. म्हणजे आपण इकडे, तुम्ही आणि मी आपण इकडे हसतोय, त्या विद्यार्थ्याचं काय झालं असेल की मला माझं हॉल तिकीट असं आलेलं आहे, मला ते पुन्हा परत कधी मिळणार आणि माझा कोणतं सेंटर असणार ते मला माहीत नाही. हा एक भाग झाला. त्याच्या व्यतिरिक्त नंतर ती परीक्षा पोस्टपोन करणं, त्याच्यामध्ये गेलेला काळ, याच्या पूर्वीच्या सुद्धा परीक्षांचा सगळं असा झाला होता, तारखांचा सगळा घोळ झाला होता. मला MPSCच्या प्रशासनाकडे पण मला यायचंय. त्यामुळे हा राग फक्त तुम्ही भरणेची समजून घ्या, ही तुमची मुलं आहेत. आपण नोंद घेतली. त्यांचा राग असला तरी ती तुमची मुलं आहेत असं समजून घ्या. 100% नोंद घेतली. शासन त्या बाबतीत सकारात्मक राहील. झगडेंना काहीतरी एक मुद्दा ऍड करायचा. याच्यामध्ये मी पदांच्या बाबतीमध्ये बोललो, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे रिक्रुटमेंटची प्रोसेस ही शासन नसल्यामुळे हे लोकशाहीशी निगडीत आहे. आणि ही रिक्रुटमेंट इंडिपेंडंटली व्हावी, खाजगीकडून होऊ नये, मंत्र्यांचे इन्फ्लुएन्स असू नये. याच्यासाठी मग कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये ज्यावेळेस राज्यघटना बनली त्यावेळेस तिथे MPSC सारखे आयोग असावेत किंवा UPSC असावे, असं इंडिपेंडंट असावं, हे असं केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मग ते नियमावलीवर सगळे आले, ते बाजूला आहे. माझं म्हणणं असं आहे की हे ज्या सगळ्या रिक्रुटमेंट होतात, हे रिक्रुटमेंट 100% हे तुमच्या आयोगाकडूनच झालं पाहिजे. आता
आपण हे जे खाजगी लोक आहेत पण तेवढा स्टाफ नाहीये, पैसा नाही मी MPSC सांगतो ना, हे खाजगी लोक आहेत, हे फुकट करतायत का? खरं वास्तव आहे ते. नाही, हेच हे- कारण सांगितलं नाही, नाही, जातं फुकट करतायत का? MPSC कडे माणसं नाहीयेत, नाही, नाही, पैसा एक- नाहीये, एक- स्टाफ नाही. प्रसन्न हे फुकट करत नाहीत. नाही नाही, एक मिनिट, हे फुकट करत नाहीत. तेवढा पैसा जर तुम्ही MPSCला दिला, MPSCचे रिजनल सेंटर जर काढले, MPSC एक्सपॅन्ड जर केली, तुम्हाला UPSC 13 लाख त्यांचे ॲप्लिकेशन्स देशभरामध्ये, पूर्ण देशभरामध्ये जर हँडल करू शकत असतील, तर महाराष्ट्र तर आपण त्यांच्या देशापुढेपेक्षा अजून जास्त प्रगत असं समजतो. त्यामुळे हे जे आहे हे केवळ काही अधिकाऱ्यांनी टेंडर बेस्ड, आम्हाला टेंडर खूप आवडतं अधिकारी लोकांना, आहे तो खरं, आता वस्तुस्थिती आहे, हे टेंडरसाठी सगळं चाललं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मंत्री महोदय आणि मुलांना सांगतो मी की खाजगीकडे गेल्यानंतर ते बॅकएंडला काय होतं आहे खाली टेक्नॉलॉजिकली, की त्या मुलांचं कुठे काय होतं आहे, प्रश्न बदलतात काय, हे त्यांच्याकडे असतं. हे शासनाकडेच असावं, हे न्यूट्रल पद्धतीने असावं. हां, MPSCच्या वगैरे तुम्ही त्याच्यामध्ये काही प्रश्न असतील ते तुम्ही सोडवू शकता, पण शेवटी ते प्रेसिडेंटला, देशाच्या प्रेसिडेंटला ते जबाबदार असतात. त्यामुळे हे होऊ नये. नाही, शेवटचा मुद्दा मी अजून मांडतो की अलीकडे काय झालं आहे की कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती सगळं करायचं चालू आहे, प्रशासनच कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती. मग याच्यामध्ये कुणी येणार नाही, त्याच्यामध्ये तो कोणतरी कॉन्ट्रॅक्टर असतो, तो त्याचे कोणतरी माणसं घेतो आणि कामं करतो. मग याच्यापैकी बऱ्याचशा लोकांचे त्याच्यामध्ये संधी गेलेल्या असतात. मग तिथे तुमची EBCची त्यांच्या संधी गेलेल्या आहेत, बाकीचे रिझर्वेशन जाऊ द्या, ह्या सगळ्या त्याच्यामध्ये जातं. आणि म्हणून हे कॉन्ट्रॅक्टवरती जे प्रशासन चालवायचं चाललेलं आहे, हे सुद्धा कुठेतरी थांबलं पाहिजे. शासनाने एकदा निर्णय घेतला पाहिजे की तुम्हाला ही कुठली पदं भरायची नाही आहेत, मग तुम्ही रद्द करून टाका ती पदं. एकदा काहीतरी राज्याला समजू द्या की ही पदं रद्द केली पाहिजेत. पण मग काही सचिव, मी सुद्धा त्याचा भाग होतो की नाही, कॉन्ट्रॅक्टवरतीच चालवायचं असतं काही गोष्टी ज्या सेवा आहेत. हे एक लागलेला 1970 नंतरचा रोग आहे प्रशासनाला, की आम्ही एकदा जबाबदारी देऊन टाकली त्या कॉन्ट्रॅक्टरकडे प्रशासन म्हणून, मग तो पुढचा काहीतरी बघेल, तो त्याचा रिक्रुटमेंट भरेल वगैरे सगळं आहे. हे नाही, हे प्रशासन आहे, हे गव्हर्नमेंट आहे, हे घटनेने चाललं पाहिजे. त्याच्यामुळे न्यूट्रल पद्धतीनेच रिक्रुटमेंट झालं पाहिजे. याच्यामध्ये खाजगीकरण असता कामा नये. आता वेळ कमी आहे, मी सांगतो, मी जिल्हाधिकारी असताना क्लास 3चे पदं पहाटे 4 वाजता प्रश्नपत्रिका काढल्या, त्या सगळ्या क्लासमध्ये दिल्या, तिथेच त्याचं लेखी चेकिंग केलं, रात्री 2पर्यंत इंटरव्ह्यू केले आणि सकाळी आम्ही त्यांची लिस्ट लावली. एका दिवसामध्ये होऊ शकतं. साहेब, मी तुम्हाला एक सांगतो की जर MPSCचं जर खरंच आपल्याला करायचं असेल तर 2 महिन्यामध्ये तुमची जाहिरात आल्यापासून, प्रिलिम परीक्षा झाल्यापासून 2 महिन्यात नियुक्ती लेटर त्याला मिळू शकतं. का होऊ शकत नाही असं? हे शक्य आहे, कारण मी सुद्धा ते काम केलेलं आहे आणि मी ह्याच्यामध्ये खाजगी क्षेत्रामध्ये पण काम केलेलं आहे. तुम्ही प्रिलिम झाली की नंतर त्याच्या अगोदर तुमचे खरं म्हणजे हे तयार पाहिजे काय, की तो प्रश्नपत्रिका तयार पाहिजेत, त्यांचे सेंटर्स तयार पाहिजेत. सायमल्टेनियसली जगभर काम चालू असतं. त्याच्यामध्ये CPM पट सारखे, आम्ही काय IAS अधिकारी CPM पट काय असं शिकतो असं नाही आहे. आणि नंतर मग इनफॅक्ट रिक्रुटमेंटला 2-2 वर्ष का लागतात, परत मागणीपत्र आल्यानंतर, हे मागणीपत्र नाही, MPSCने कळवल्यानंतर 2 वर्ष का लागतात. खरं म्हणजे की ते पत्र तयारच पाहिजेत. तिकडून MPSCने नावं कळवली की त्या पत्रामध्ये फक्त नाव टाकायचं आणि इश्यू करायचं, 1 दिवस फक्त त्याच्यामध्ये लागला पाहिजे. हे जे आहे हे मुरदाड असं प्रशासन आहे. म्हणजे मीच त्याचा भाग होतो. हे खरं बदललं पाहिजे. आणि MPSCला साहेब खरं म्हणजे तुम्ही त्यांना चांगले कन्सल्टंट ठेवा आणि त्याच्यामध्ये हे 2 महिन्यामध्ये ही प्रक्रिया संपली पाहिजे. म्हणजे तो मुलगाही हे झाला, त्याचे आई वडील तिकडे कष्ट करत असतात कुठेतरी आणि हा आपला इथे हे करत असतो. किती वर्ष करायचं या सगळ्या गोष्टी. शेवटच्या काही प्रतिक्रिया घेतो, त्यानंतर मी विद्यार्थ्यांकडे येणार आहे. एक शेवटच्या प्रतिक्रिया घेतो, शेवटचा एक राऊंड, आणि त्यानंतर मी विद्यार्थ्यांकडे येणार आहे. मी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच म्हणालो होतो, एक सम्राटची प्रतिक्रिया घेतो. मी येतो सगळ्यांकडे जाणार आहे. मी सगळ्यांकडे येणार. तुम्ही तर कार्यक्रमात, मी तर तुम्हाला सांगितलंच आहे, कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत तुम्ही या. सम्राट, मला यातला एक मुद्दा जो झगडे सरांनी सांगितला तो आवर्जून सांगायचा आहे, त्याचं पुढं न्यायचं थोडं. आपण जे अलीकडच्या काळामध्ये जे घडलं, ज्याच्यावरून हा सगळा गदारोळ झाला, त्या 2 घटना होत्या. एक म्हणजे स्वप्नीलची आत्महत्या आणि दुसरं म्हणजे सरळ सेवा भरतीमध्ये क आणि ड वर्गात झालेला घोळ. हा घोळ आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. याचं कारण, जी कंपनी आपण सर शॉर्टलिस्ट केली गेली होती, त्या कंपनीची माहिती ज्यावेळी सकाळ आणि साम TVची टीम 1 महिनाभर घेत होती, त्यावेळी त्या कंपनीची अगदी 7वी-8वीतला मुलगासुद्धा गुगल करून जी माहिती घेऊ शकतो, ती माहिती इंटरनेटवर अवेलेबल असलेली माहिती धक्कादायक होती. अशी कंपनी आपली महाराष्ट्राची IT विभाग शॉर्टलिस्ट करतं आणि त्या कंपनीला जबाबदारी देतं की त्यांनी 8,500 महाराष्ट्रातल्या पुढच्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका करायच्या. तर ते कुठल्या बेसिसवर देता, हा मला प्रश्न पडला. हा सामान्य प्रशासनाचा फक्त विषय नाही आहे, हा राज्य सरकार म्हणून आणि राज्य सरकारच्याही आधी प्रशासन म्हणून विषय आहे की 8,500 अधिकारी जे भरायचे आहेत, त्या अधिकाऱ्यांची परीक्षा ज्यांनी घ्यायची ती कंपनी वेगवेगळ्या ठिकाणी बॅन झालेली कंपनी होती. आम्हाला प्रश्न असा पडला की इतकी बॅन झालेली कंपनी, जी माहिती गुगलवर आम्हाला मिळते आहे 1-2 दिवस सर्च केल्यानंतर, ती महाराष्ट्राच्या IT विभागाला का मिळाली नाही.
मग आम्ही आणखी शोधल्यानंतर लक्षात आलं की त्याच्यात जो जगडे सरांनी खूप उत्तम उल्लेख केला की टेंडर प्रक्रिया हा मुद्दा येतो आणि तिथं खूप सारं काय बरं वाईट ज्या गोष्टी चालतात त्याचा परिणाम मुलांवर होतो. मला एक प्रश्न पडला आणि ज्याचं उत्तर मी जगडे सर शोधतो आहे. हा निर्णय घेणारी जी यंत्रणा असती ते राजकारणी नसतात, ती यंत्रणा प्रशासकीय असती. हे प्रशासकीय अधिकारीसुद्धा कधी काळी विद्यार्थी होते, प्रशिक्षणार्थी होते. त्यांनी हे सगळे अनुभव घेतलेले आहेत. त्यांना का नाही वाटत की मुलांचं दुःख, मुलांचा त्रास कमी व्हावा म्हणून आपण प्रशासनात सुधारणा घडाव्यात. ज्यावेळी प्रॉब्लेम आला त्यावेळी त्यांनी वर बोट केलं अधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे, मंत्रिमंडळाकडे, आणि मंत्री निर्णय घेतील. आणि प्रत्यक्षात त्यांनी जो निर्णय घेतला आणि ज्या कंपन्या नेमल्या त्या कंपन्यांनी मुलांचं प्रचंड नुकसान केलं. मग ह्या मुलांना, ह्या अधिकाऱ्यांना स्वतःची आठवण येत नाही का 15-20 वर्षापूर्वी आपण काय होतो, आपण कुठल्या पद्धतीने टिळक रोडला अभ्यास करत होतो. एक मिनिट सम्राटजी, एक आपण फार महत्त्वाचं सांगितलं की शेवटी अंतिम निर्णय जरी मंत्री घेत असले तरी सगळी प्रक्रिया 100% प्रक्रिया ही अधिकारी करत असतात आणि मंत्र्यांच्या पुढे ते घेऊन जातात. मंत्री त्याच्यामध्ये काही करू शकत नाहीत, अशी परिस्थिती असते याच्यामध्ये. हे मी स्वतः म्हणून बघितलेलं आहे. त्यामुळे प्रशासनाने जर योग्य घातलं ते विसरतात. टेबलाच्या त्या साईडला गेले की अधिकारी सगळं विसरतात. यांच्यापैकी विसरतील, नाही असं नाही आहे, म्हणजे हे सुद्धा विसरतील. त्यामुळे ही एक मानसिकता आहे. मला त्याच्यामध्ये आणखी एक फक्त मुद्दा सांगायचा आहे, मंत्री महोदय आहेत म्हणून, आणि नंतर तुम्ही हे करू शकता की बऱ्याच वेळेस असं सांगितलं जातं की कोर्टाच्या निर्णयामुळे किंवा कोर्टाच्या स्थगितीमुळे मग विलंब लागलेला आहे, असं होतं. आपण 72-73 वर्ष झाली इंडिपेंडन्स होऊन. कायदे हे पब्लिकसाठी असतात, जनतेसाठी असतात. जनतेसाठी, कायद्यासाठी जनता नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की राज्याने एक कॉम्प्रिहेन्सिव्ह कायदा केला पाहिजे की एकदा जिल्हा MPSCने ते जर जाहिरात काढली तर त्यानंतर कुठल्याही न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही. कारण हे जे आहे ते केवळ रिक्रुटमेंटसाठी नाही, जनतेला आम्हाला सेवा द्यायच्यात, हा त्याच्यामध्ये थीम घेतली पाहिजे. आणि त्यामुळे मग हे बरेचसे प्रश्न मिटतील की 1-1 वर्ष 2-2 वर्ष हे झाले. एकदा जाहिरात काढली ते संपला विषय. ते हा कायदा करा ना. मी मागे एक डिव्हिजनल कमिशन असताना असं पत्र दिले शासनाला की असा कायदा करा. जगडे साहेबांनी आता खरं सूचना चांगली मांडली. आपण बघतो एकदा निवडणूक प्रक्रिया बघा आपल्या इथली सुरू झाल्यानंतर कुणी जरी कोर्टात गेल्यावर काय झालं तर तिथं नाकारलं जातं. त्याप्रमाणे MP आज खरंच सांगतो अडचण खरं तीच आहे. आपण परीक्षा चालू असू द्या, आपली जाहिरात येऊ द्या, पूर्वपरीक्षा असू द्या, आपली मेन असू द्या, मुलाखत असू द्या, किंवा बाकीच्या कुठल्या बारीक सारीक गोष्टीत कुठल्या ह्याच्यावरती ताबडतोब कुठल्या तरी कोर्टाचा स्टे येतो आणि सगळी संपूर्ण प्रक्रिया थांबते. आणि मगाशी जगडे साहेबांनी बोललेली ती गोष्ट खरी आहे की जे आमचे प्रशासन आहे त्यांना थोडं कुठं काय असं काय झालं तर खरं त्या लोकांना पण थोडं समजलं पाहिजे की त्यामुळं कितीतरी खालच्या लोकांचं, खालच्या विद्यार्थ्यांचं, खालच्या पात्र उमेदवारांना किती त्याचा त्रास किंवा त्याला अवहेलना त्याला किती सहन करावे लागणार आहेत ह्याचा खरं तर आपण त्याचा विचार करत नाही. परंतु खूप चांगली सूचना जगडे साहेबांनी मांडली की एकदा परीक्षा सुरू झाल्यानंतर कोर्टाने त्यामध्ये कुठं हस्तक्षेप, म्हणजे कोर्टाने कुठं हस्तक्षेप जे चुकीचं असल्यावर 100% शेवटी ती न्याय देवता आहे. परंतु त्यामध्ये त्यांना हस्तक्षेप करता येऊ नये यासाठी काहीतरी काय नवीन काय करता येईल का तो करण्याचा निश्चित प्रकारे तपास. छोटी कमेंट त्यानंतर आपण प्रश्न घेणार आहोत कारण सगळ्यांना सगळे हात वरती करतात. सरकार प्रशासनावर किती दिवस खापर फोडणार आहे? हा जो कंपनीकडे परीक्षा देण्याचा निर्णय आहे हा पूर्ण राजकीय निर्णय आहे. याच्यामध्ये मला नाही वाटत की प्रशासनाचा काही रोल आहे. ऑफकोर्स कंपनी सिलेक्शनमध्ये त्यांचा रोल असेल, पण कंपनीलाच परीक्षा द्यायची हा निर्णय तर राजकीय लोकांचा आहे. राजकीय लोकांचा, पूर्ण राजकीय लोकांचा निर्णय आहे. मी प्रशासनामध्ये काम 34 वर्ष केलं म्हणून सांगतो की जर समजा राजकीय लोकांनी जरी सांगितलं की तुम्ही असं करा आणि त्यांनी नोट दिली की नाही, कॉन्स्टिट्यूट असेंब्लीमध्ये चर्चा झाली होती की इंडिपेंडंट असावं, इंडिपेंडंट असावं, आणि सगळे तुमचे आर्टिकल्स वगैरे सगळे केले आणि त्याला विरोध केला तर कुठलाही मंत्री त्याच्यावरती विरोधात करत नाही. त्यामुळे खालूनच सुरुवात होतं. आणि मी स्वतः बघितलं का मुख्यमंत्र्यांनी, मी ज्युनियर असताना जे फक्त ॲसिस्टंट सेक्रेटरी असताना एक हे थीम घेतली होती, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात थीम घेतली होती. त्याच्यामध्ये मी ह्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे तुमच्या एका सप्तारंगमध्ये. आणि मुख्यमंत्र्यांना ते मानावं लागलं, ते खोडून काढू शकले नाही आहेत. त्यामुळे हे आमच्यावरती दबाव असतो, आम्ही काय करणार, राजकीय प्रेशर आलं. हे खरं म्हणजे की प्रशासनाची एक दुबळी बाजू आहे, सांगण्याचं आहे, हे असं अजिबात नाही. मी आता प्रश्नांकडे जातो. फक्त 1-2 रिक्वेस्ट आहेत. भरणे इकडे आलेले आहेत पण ते आपले पंचिंग बॅग नाही आहेत. ते जर का नसते तर हा कार्यक्रम होऊ शकला नसता. त्यामुळे आपण किमान एक छोटंसं जाणीव करूयात की किमान ते ऐकून घ्यायला आहेत. त्यांच्या मागे खरे प्रशासक बसलेले, त्यांना आपण इकडे बोलू शकत नाही कारण ते म्हणणार मी तर सेवेत आहे, कारण तुम्हाला पण पुढे त्याच सेवेत जायचं आहे. त्यामुळे एक फक्त काळजी घेऊयात, मंत्री महोदयांचा तेवढा एक आदर राखूयात. आणि दुसरा प्रश्न, कृपया प्रश्न मांडा, थोडक्यात मांडा, कारण तुम्ही जेवढा वेळ घ्याल तेवढा दुसऱ्या आपल्या मित्राचा वेळ जाणार आहे. त्यामुळे तेवढ्या 2 रिक्वेस्ट प्लीज. पण ते येत नाही म्हणता आम्ही सर्व्हिसमध्ये आहोत. त्याच्यामध्ये
जनतेचाच हे आहे की समजा एखादं काही चुकीचं झालं असेल तर त्यांनी येऊन हे करायचं आहे की ओके. बरोबर काही सांगितलं पाहिजे, हे शासनाचं आहे. नाही आलं पाहिजे. मी आयुष्यभर येलो ह्याच्यापुढे मीडियापुढे मी होतो सर्व्हिसमध्ये असताना. पुढच्या एमपीएससी परिषदेला एमपीएससीचे सदस्य येतील याचे आपण पूर्ण प्रयत्न करू. धन्यवाद प्रसन्नजी. आदरणीय मंत्री महोदय, आदरणीय झगडे सर. झगडे सरांनी जे 2 मुद्दे मांडले त्या मुद्द्याबद्दलच मी बोलणार आहे. सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. मी विवेक पाटील. MPSC 2019ची जी ॲड आलेली त्यामधून माझं DYSP म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. आता त्या प्रोसेसची जर मी टाईमलाईन सांगितली तर आश्चर्यकारक आहे. कारण डिसेंबर 2018ला आमची ॲड आली, फेब्रुवारी 2019ला पूर्वपरीक्षा झाली, जुलै 2019ला मुख्य परीक्षा झाली, त्याच्या पुढच्या वर्षी 2020च्या फेब्रुवारी मार्चमध्ये आमचे इंटरव्ह्यू झाले. कोविडच्या कारणामुळे आमचा निकाल लागला 19 जून 2020ला. तो लागल्यानंतर 9 सप्टेंबरला SCBC आरक्षणामुळं स्टे आली पूर्णपणे प्रक्रियेबद्दल. असं सुरू राहिलं. आम्ही पुन्हा हायकोर्टामध्ये जाऊन इंटरव्हेन्शन दाखल केलं. पुन्हा हे सुप्रीम कोर्टानं 5 मे 2021ला मराठा आरक्षणाचा निकाल दिला. या निकालाच्या अनुषंगानं MPSCनं पुन्हा निकाल रिवाईज केला. काही इंटरव्ह्यू एक्स्ट्रा घ्यायचे होते ते घेतले. निकाल रिवाईज होऊन 28 सप्टेंबरला म्हणजे गेल्या 10 दिवसांपूर्वी लागलेला आहे. सरांनी 2 मुद्दे मांडले की निकाल लागल्यानंतर 2 महिन्यांमध्ये रिकमेंडेशन लेटर, अपॉइंटमेंट लेटर देणं अपेक्षित आहे. आमचा निकाल लागल्यानंतर नाही, प्रिलिम परीक्षा झाल्यापासून 2 महिन्यात तुम्हाला ते अपॉइंटमेंट लेटर मिळालं पाहिजे. प्रिलिम परीक्षा झाल्यापासून, निकाल लागल्यानंतर नाही. असं फायनल रिझल्ट लागल्यानंतर त्या दुसऱ्या दिवशी मिळालं. दुसऱ्या दिवशी म्हणजे आपण असं कन्सिडर करू की 19 जून 2020ला निकाल लागला तर आपल्याला 21 जून 2020ला आपल्याला अपॉइंटमेंट लेटर मिळणं अपेक्षित होतं. मंत्री महोदय, माझं एवढंच स्टेटस काय तुमचं? आता स्टेटस असं आहे की 28 सप्टेंबर 2021ला आमचा दुसऱ्यांदा निकाल लागला. म्हणजे आमची अशी बॅच आहे की आम्ही 2 वेळा DYSP झालो. आमचे 420 जण फार लकी आहोत की आमचे 2 वेळा सिलेक्शन झालेलं आहे. तर 28 सप्टेंबरला जर निकाल लागला असेल तर 30 सप्टेंबरपर्यंत रिकमेंडेशन लेटर, अपॉइंटमेंट लेटर होणं अपेक्षित होतं. मंत्री महोदयांपुढं आता हा मी सगळा टाईमलाईन मांडली. यामध्ये आमच्या 2च मागण्या आहेत. झगडे सर देखील यामध्ये आम्हाला फार मदत करू शकतील. आमचे काही विद्यार्थी रोज GADच्या चकरा घालत आहेत, MPSCच्या चकरा घालत आहेत. 2 मागण्या आमच्या अशा की MPSCचे जे आपले सचिव मॅडम आहेत स्वाती मसे मॅडम आणि आपल्या GADचे सचिव मॅडम आहेत सुजाता सौमिक मॅडम. तर आमचे जे विद्यार्थ्यांकडून आम्हाला जे अपडेट मिळाले ते असे आहेत की अजूनपर्यंत MPSCकडून रिकमेंडेशन लेटर GADला मिळालं नाही. त्यामुळं GAD कोणती पुढची प्रक्रिया करू शकली नाही. आता यामध्ये अडचण अशी झाली की 420 जणांमध्ये काही जण चेंज झाले, पोस्ट चेंज झाले, काही बाहेर पडले. तर ज्यातले जे 2 विद्यार्थी असंतुष्ट आहेत त्यांनी कोर्टामध्ये गेले आणि आता ह्या येत्या 20 तारखेला त्यांची हिअरिंग आहे. दुसरा मुद्दा झगडेसाहेब की निकाल लागल्यानंतर कोर्टाच्या केसमध्ये कोणतीही अडथळा येऊ नये, या विद्यार्थ्यांना डायरेक्ट जॉईनिंग दिलं पाहिजे. तर ह्या 2च आमच्या अपेक्षा आहेत आणि विनंती आहे की सर मी संबोधतो. 2च अपेक्षा आणि विनंती आहे की आपण या 2 सचिव मॅडमना फोन करून किंवा आढावा घेऊन. नाही, आता आपणच कोर्ट सांगितले की कोर्टामध्ये तारीख चालू आहे. आता ते कोर्ट आता शेवटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एखादा विषय जर कोर्टात असल्यानंतर आपल्याला किती अडचणी येतात. सर अजून हिअरिंग सुरू झालेली नाही. हिअरिंग एकदा कोर्टामध्ये ही केल्यानंतर ते आपल्याला ह्याला यामध्ये सर सामान्य प्रशासनाला त्याप्रमाणे नोटीस आहे कोर्टाची यायला असेल. सर यामध्ये स्टे आलेला नाही किंवा हिअरिंग देखील झालेलं नाही. तर आमची मागणी हीच आहे की आज 11 तारीख आहे, हा आठवडाच आपल्याकडे आहे. तर GADनं आणि MPSCनं मिळून जे ॲफिडेव्हिट दाखल करायचं. तुम्ही आता मला आता मी पण आज मुंबईलाच जातोय. मला तुमचं ते मला तेवढंही द्या. 100% आज संध्याकाळपर्यंतच तुम्हाला तुमचा नंबर पण द्या. मी तुम्हाला संध्याकाळी रात्री 11 वाजल्या तरी मी तुम्हाला फोन करेल आणि त्याचं तुम्हाला ही सांगेल. येस सर. यामध्ये फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचं जॉईनिंग 1 नोव्हेंबरपर्यंत यावं एवढीच आमची. ठीक आहे. थोडक्यात फक्त आणि सगळ्यांना जास्तीत जास्त मला प्रश्न घ्यायचे आहेत. मामा, तुमच्याच अध्यक्षतेखाली बैठक झाली 6 ऑक्टोबर 2020ला सामान्य प्रशासन आणि GAD की सगळ्या परीक्षा MPSCकडे देण्याच्या बाबतीत. त्यावेळेस निर्णय आपणच घेतला होता की राज्यभरातल्या सर्व लिपिक पदांची भरती MPSCच्या माध्यमातून घेऊन 3 महिन्यात आम्ही ते प्रक्रिया पूर्ण केली. आज 11 महिने झाले, कुठलाही निर्णय नाही झाला. तर त्याचं एक उत्तर अपेक्षित होतं. आणि दुसरं
तदर्थ पदोन्नतीच्या नावाखाली जो सेवा प्रवेश नियम 1995चा आहे तो अक्षरशः पूर्णपणे बायपास करून ज्या 50% जागा या पोरांना भरल्या पाहिजेत त्या भरल्या जात नाहीत आणि जे सिस्टीममधले आहेत तेच ती गट ब आणि गट अ ची पदं घेत आहेत आणि इकडे तुम्ही जे सांगितलं आकृतीबंध तिथं त्या जागा दिसत नाहीत. तर ह्या पोरांनी काय करायचं या हे एक उत्तर अपेक्षित. नाही, आपण आता जी सूचना मांडली की आपण मीटिंग त्या निमित्तानं घेतली होती, आपण MPCचे किंवा बाकी इथं बोललो होते आणि तुम्हाला पाठीमाग माहिती की कोरोनामुळं आणि शासनाच्या निर्णयामुळं आणि कोर्टाच्या ह्याच्यामुळं खरं तर आपल्याला ह्या गोष्टी ताबडतोब करता आलेल्या नाहीत. तर निश्चित प्रकारे शासन या बाबतीत सकारात्मक आहे की ज्या जागा आपण ज्या आपल्याला MPCच्या माध्यमातून कशा आपल्याला जास्तीत जास्त जागा भरता येतील. शेवटी आपल्या सगळ्यांचा विश्वास किंवा एकंदर आपल्या सगळ्यांच्या बोलण्यातनं जोशीच्या सगळ्या विश्वास हा MPCवरती दिसतोय. त्या बाबतीत निश्चित प्रकारे आजही आम्ही सकारात्मक आहोत. त्याला काही गोष्टी थोड्या अडचणी होत्या, भविष्यामध्ये त्या अडचणी दूर करून आम्ही त्यावर निर्णय घेऊया. बोला मित्रा बोला. सर खरं तर तुमचं धन्यवाद, तुम्ही इथे आलात. ओके, माझं सगळ्यात महत्त्वाचं मत हे आहे की आयोग आता म्हणजे आयोग पहिल्यापासूनच आयोगावर विद्यार्थ्यांचा विश्वास होता. ओके, आणि तो आजही आहे. माझं एक म्हणणं आहे की आयोगाला बळकट करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. ओके, आयोगाची जसं की जगडे सरांनी सांगितलं आयोगाचे रिजनल सेंटर्स असावेत. ओके, औरंगाबाद पुणे ह्या ठिकाणी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आयोगाची मॅक्झिमम संख्या जी आहे ती भरण्यात यावी. आयोगाला एक पूर्णवेळ अध्यक्ष असावा आणि आयोगाचं कामकाज फेअर आणि चांगल्या पद्धतीने आहेच आहे, त्याला फक्त सरकारनं इंटरव्हेन्शन न करता बळकटी द्यावी ही एक मागणी आहे. आपली सूचना खरंच बरोबर आहे. आपण जर आज विचार केला तर फक्त आपली संख्या ही 6 आहे, एक अध्यक्ष आणि 5 सदस्य. आपण इतर राज्याचा विचार केला, केरळ वगैरे राज्यात तिथं 12-15 अशी काहीतरी सदस्य संख्या आहे. बरोबर, ही निश्चित प्रकारे आपल्याला जर आज एवढा मोठा जर आपल्याला रिक्रुटमेंटचा हा विषय असेल किंवा आपल्याकडे MPCकडे ही सदस्य संख्येची 6 आहे, 6ची 15 आपल्याला किंवा 12 कशी करता येईल यासाठी निश्चित प्रकारे विचार केला जाईल. आणि ह्या बाबतीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघं सकारात्मक आहेत. नमस्कार मामा, मी मागच्या एक 10 दिवसाआधीवर तुम्हाला एक निवेदन दिलं होतं की या कोविडच्या 2 वर्षात नाही का ज्यांचे वयोमर्यादा आता संपलेली आहे त्यांना 2 संधी देण्याबाबत मी तुम्हाला निवेदन दिलं होतं. तर त्याच निमित्तानं बिहारच्या सरकारनं 3 वर्ष दिलेत रिलॅक्सेशन. UPSC पण आता देणार आहे 2 वर्ष. नागालँड, परत आपलं उत्तराखंड, ओडिसा ह्या सर्व राज्यांनी दिलेलं आहे मामा. मला एक विचारायचं तुम्हाला, बिहार त्यांचं वय किती, वय मर्यादा किती त्यांची? त्यांची वय मर्यादा तेवढीच आहे मामा जेवढी किती नाही. आज आपल्याला माहिती आहे आपली 38 आणि 43 आणि दिव्यांग वगैरे 45. हो, परंतु त्यांची किती साधारणतः? त्यांची 34 काहीतरी आहे मग. ठीक आहे, असू द्या. आणि PSIचा विशेष मुद्दा म्हणजे PSI काय, NTDला एकही जागा नव्हती, NTCला एकच जागा होती. जो विद्यार्थी 31ला म्हणजे ओपन मध्ये बाद होतो तो 29लाच बाद झाला, म्हणजे 2 वर्षापूर्वी. आणि जो 34ला होणार होता तो 32लाच बाद. हा मुद्दा मगाशी आला होता मामा. हा आपल्याला ते एज वाढून देण्याबद्दल मागत नाहीये, ते मागतात की या संधी मागतात या 2 वर्षात लॅब झाल्या. ह्याच्याबद्दल CM साहेबांनी म्हणजे घोषणा केली होती की आम्ही वर्ष वाढवून देऊ. तुम्ही तेच सांगतो मला की आज संध्याकाळीच ती बैठक आहे. तुम्ही मगाशी मला वाटतं महेशजी पण मगाशी त्यांनी बडेंनी पण त्या दिवशी मगाशी आणि अनेक विद्यार्थ्यांनी मला सांगितलं होतं की एक आपण संधी द्या, आपण वय वाढवायचा विषय नाही की फक्त कोरोनाच्या नावाखाली संधी द्या. तिकडचे निश्चित प्रकारे आपल्या सूचना आपण मी वरिष्ठापर्यंत पाठपुरावा करेल. बोला. थँक्यू सर. नमस्कार, मी एक MPSCचा विद्यार्थी आहे. मला फक्त एवढं विचारायचं आहे की सरकार दरवर्षी MPSC एक ठराविक जागा काढतं का नाही, म्हणजे कधी 70-69 निघतात, कधी 300 निघतात, कधी 400 निघतात. मग ते ज्यावेळेस 69 वगैरे निघतात त्यावेळेस बाकीच्या विद्यार्थ्यांना अन्याय होतो, ज्यावेळेस एकदम 300-400 निघतात त्यावेळेस बाकीच्या विद्यार्थ्यांना अन्याय होतो. तर यासाठी सरकार काही करेल का ठराविक जागा निघण्यासाठी? जसं UPSC ठराविक जागा काढतं 1800 की आता मागच्या वर्षी 800 वगैरे घेतल्या किंवा त्याच्या अगोदर 1100 वगैरे काढायचे दरवर्षी. ते लोकांना आपल्याला तर माहिती गेली 4-5 वर्ष तर सगळं बंदच होतं. आपण ऐका ना, तुमचं म्हणणं बरोबर आहे. आता काय मागणी पत्र त्याप्रमाणे जे कुठला विषय असेल तर ताबडतोब कसं आपल्याला सुरू करता येईल नोकर भरती असा विषय असतो. पण तुमची सूचना ठीक आहे, एकाच वेळेस तुम्ही जास्तीत जास्त जागा काढा अशी तुमची सूचना आहे. ठीक आहे, त्याचा योग्य विचार करू. बोला तुमचा प्रश्न. माननीय मंत्री महोदयांना माझा प्रश्न असा आहे की तुम्ही जागांसंदर्भात केरळच्या धर्तीवरती जागा सदस्यांची संख्या वाढवायचं म्हणतात, पण आजची परिस्थिती अशी आहे की जे आयोगाचे सदस्य एकूण 6 आहेत त्याच्या संदर्भात मी 14 मार्चला दिव्य मराठीला एक लेख लिहिला होता. त्याच्यानंतर या सगळ्या आंदोलन विद्यार्थ्यांनी केलं, त्याच्यानंतर या 3 जागा भरल्या गेल्यात.
आता एकूण 6 जागा आहेत, त्यातले एक सदस्य 7 तारखेला रिटायर्ड होत आहेत. आयोगाची काय 15 जाऊ द्या, पण 6 कधी पूर्ण आम्हाला बघायला मिळतील की महत्त्वाचा प्रश्न 6 आहेत. अतिशय महत्त्वाचा प्रश्न. त्याची नाही आपण आपल्याला माहिती आहे की आपल्याला त्याच्या अगोदरच आपण त्याची जाहिरात दिलेली आहे. म्हणजे अध्यक्ष आणि एक सदस्याची ऐका ना, जाहिरात दिलेली. शेवटी काही गोष्टी गोपनीय ठेवाव्या लागतात, काही गोष्टी गोपनीय असतात. तुम्हाला लवकरात लवकर नवीन अध्यक्ष नवीन सदस्य हा भरला जाईल हे तुम्हाला सगळ्यांना मी आज आश्वासित करतो. धन्यवाद. नमस्कार, मी कमलाकर शेटे. कायम चर्चा होतात, प्रश्न विचारले जातात, आंदोलन होतात, संघटना बोलतात, विद्यार्थी बोलतात, पण प्रश्न कायम तेच राहतात कायम. त्यामुळे इथून पुढे जे प्रश्न आहेत किंवा ज्या जागा आहेत, 15,000 जागा असतील किंवा इतर ज्या शिल्लक जागा आहेत, झगडे सर जसे बोलले, त्या भरल्या पाहिजे. प्रत्येक वर्षी भरतीच झाली पाहिजे किंवा ते प्रश्न सुटले पाहिजे. हे कायम सुटत नाहीत, तर कायम भरती झाली पाहिजे. ज्या जागा आहेत त्याचा आढावा घेऊन लवकरात लवकर भरती झाली पाहिजे. कारण मागच्या 46 वर्षात सगळ्यात जास्त बेरोजगारी आहे. सर्वांना नोकरी मिळणार नाही आहे हे खरं आहे, पण ज्या जागा आहेत त्या तरी कमीत कमी भरल्या पाहिजे. त्यासाठी एक व्यवस्था झाली पाहिजे. प्रशासनाने त्यावरती काम केलं पाहिजे. मंत्री महोदय असेल किंवा शासनाने त्यावरती जबाबदारी घेऊन तो प्रश्न सोडवला पाहिजे, हीच विनंती आहे. प्रश्न कायम सुटत नाहीत, प्रश्न कायम तेच आहेत, तर ते प्रश्न सुटतील, प्रत्येक वर्षी भरती होईल, त्यासाठी काम करावं. नोंद घेतली तुमची. धन्यवाद. माननीय मंत्री महोदयांना माझा एक प्रश्न आहे की 2020च्या जाहिरातीपासून तुम्ही PSIची मैदानी चाचणी ही जी आहे, जे अगोदर मार्क्स फायनल रिझल्टमध्ये पकडले जायचे ते आता कॅन्सल केलेले आहेत. तर मग मैदानी चाचणी कॅन्सल करण्याचा निर्णय तुम्ही पोलीस महासंचालकाच्या म्हणण्यानुसार घेतला असेल, तर मग PSIचे हे जे आहे जे 31 आहे ओपनसाठी आणि राज्यसेवेचं 38 आहे. मग जर तुम्हाला मैदानी चाचणीच लागत नाही, तुम्ही सांगितले आम्हाला स्मार्ट आता PSI हवेत, तर मग एजसाठी 31च का ठेवले? मग ते 38 का करत नाही? चांगला प्रश्न आहे आणि हा तुमच्याकडून उत्तर अपेक्षित. ठीक आहे. नाही आता उत्तर ते शेवटी गृह विभाग वगैरे ते 100% तुमची जी सूचना आहे त्या सूचनेची नोंद घेऊन निश्चित प्रकारे त्याच्या बाबतीत पाठपुरावा केला जाईल. तुमची सूचना निश्चित खूप चांगली सूचना आहे शेवटी तुमची. पण त्यांचा मुद्दा फार इंटरेस्टिंग आहे. खरं आहे की तुम्ही एक फिजिकलचा बरोबर आहे, फिजिकल तुम्हाला स्मार्ट अधिकारी पाहिजेत आणि तुम्ही फिजिकलची मार्की करणार असाल तर 31च्या ऐवजी तुम्ही 38 धरलं पाहिजे. खूप चांगली सूचना त्यांनी मांडली. म्हणजे सेवेच्या नंतर पोट फुगतं, इकडे तर डायरेक्ट सेवेच्या आधीच पोट फुगेल. ठीक आहे, चांगली सूचना मांडली तुम्ही. अति चांगला मुद्दा होता. ठीक है, ठीक है. यस दादा बोला. नमस्कार, मेरा नाम अतुल जाजड़ है. मेरा कहना है कि आज अगर 1% भी अगर उसका सिलेक्शन नहीं है तो इतने लोग अगर MPSC कर रहे हैं तो उसका आगे का फ्यूचर क्या, उसके लिए कुछ जन जागृति करने के लिए या कुछ उनको दूसरा कुछ बिजनेस करने के लिए. अभी MPSC का लाइफ में आगे चल के यूज कुछ भी नहीं, 99% अगर लड़कों का यूज ही नहीं होने वाला है, तो उसके आगे कुछ तो सरकार ने सोचना चाहिए कि उसके आगे क्या करना है लोगों को, बच्चे लोगों को. हा मुद्दा नंतर आपल्या पुढच्या सेशन्समध्ये येणार आहे मामा, पण हा मुद्दा त्यासाठी लावून घेतला पाहिजे की ज्यांचं नाही त्यांचं काय, ज्याला मिळाली त्याला नोकरी, ज्याचा नाही नोकरी मिळाली त्याला काय, त्याचं समुपदेशन किंवा काय असं काही करू. नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे की आता शेवटी जे हुशार विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षेमध्ये ते होणार आहेत किंवा जे आपलं म्हणणं आहे की जे होणार नाहीत किंवा ज्या नाही राहणार आहेत, शेवटी त्यांना पण शेवटी बाकीच्या ठिकाणी फील्ड आहेत. खाजगी आपल्याला माहिती आहे की खाजगी टाटा किंवा बाकीच्या अनेक ठिकाणी चांगल्या चांगल्या नोकऱ्या आहेत, चांगले अनेक नवीन उद्योगधंदे ते करू शकतात, नवीन व्यवसाय चालू करू शकतात. आता जर चांगल्यात म्हणजे काही जण आता शेतीचं आपण ग्रामीण भागातली काय असं चुकून असं कोणाचं तुम्ही जे म्हटला तर चुकून एखादं शेती चांगली करू म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळे व्यवसाय, प्रत्येकाला वेगवेगळे विषय जे आवडीनुसार त्यांना हा प्रश्न मी करता येतील. आणि सम्राटकडे सुद्धा घेऊन जातो, कारण सकाळ माध्यम समूहानं स्पर्धा परीक्षा आणि त्याच्या तयार झालेला एक संपूर्ण इकोसिस्टम याच्याबद्दल लेखमाला लिहिली होती आणि या विषय खूप जागर करण्याचा प्रयत्न केला होता. सम्राट, या प्रश्नाचं काय, जर का आमचं नाही झालं MPSC तर आम्ही काय करायचं? खरं तर आपल्याकडं आपण तशी व्यवस्था केलेली नाही आहे. ती जबाबदारी सगळ्यांवर, ती 3-4 घटकांवर जबाबदारी प्रामुख्याने येते. एक म्हणजे सर आपल्याकडं बर्णेसाहेब आपल्याकडं परीक्षा घ्यायची कशी याची पद्धती आहे, पण परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्यांबद्दल काही नाही आहे. 10वी-12वीच्या मंडळानं यातूनच धडा शिकला आणि नंतर काउन्सिलिंग सुरू केलं. आपल्याला मला असं वाटतं की आपण या काउन्सिलिंगकडे वळायला पाहिजे. दुसरं, या MPSC UPSCचं खूप मोठा व्यवसाय पुण्यामध्ये चालतो, महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी क्लासेस चालतात ज्याचा तुम्ही दुसऱ्या टप्प्यात घेणार आहेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी काय याचा क्लासेसना सुद्धा विचार करावा लागेल. आणि तिसरा, मी जर अस्पायरंट आहे, मी जर विद्यार्थी आहे, तर सगळ्यात महत्त्वाची माझी जबाबदारी आहे माझ्या घरातल्या. आपण या सरकारचं बहुतांश धोरण असं आहे की माझं सरकार माझी जबाबदारी, तर ही माझी जबाबदारी आहे की आपण अस्पायरंट आहोत आणि मी जर होणार नसेल क्लिअर तर मी पुढं काय केलं पाहिजे. म्हणजे सरकारच्या MPSC आणि स्पर्धा परीक्षा विभागाची एक जबाबदारी आहे, त्यांनी काउन्सिलिंगमध्ये पडलं पाहिजे, क्लासेसनी पडलं पाहिजे. आणि तिसरं, विद्यार्थी म्हणून मी विचार केला पाहिजे असं मला वाटतं. थँक्यू. नमस्ते साहेब. नमस्ते प्रोफेसर सर, नमस्ते.
मी स्वप्नील लोणकरचे वडील. मला मोजकं 2 शब्द बोलायचे आहेत. माझ्या मुलाचा बळी MPSCने घेतलेला आहे. असे आणि जाऊ नये. MPSCने कळकळीची विनंती की काहीतरी बदल करून या मुलांना चांगल्यापैकी हुद्द्यावरती चांगले त्यांना पोस्टिंग द्या. मुलांना ड्युटीवरती हजर करून घ्या. मुलांना माझ्या मुलासारखं कोणाच्यावर वेळ येऊ नाही एवढी माझी कळकळीची विनंती आहे. MPSC सिस्टीम बदली झाली पाहिजे. माझ्या मुलाचा बळी 1001% MPSCनेच घेतलेला आहे. माझी कळकळीची विनंती आहे. आम्हाला कल्पना आहे त्याची. साम टीव्हीने आपण लावून धरलं होतं, तुम्ही नका काळजी करू म्हणूनच तुम्हाला बोलवलं. आणि मला याचं वाईट वाटलं होतं. मी कधी तुम्ही पुण्यातलाच आहे, मी स्पर्धा परीक्षेचा ॲस्पायरंट होतो, मला नाही शक्य झालं, पण ह्या मुलांसाठी म्हणूनच हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे. मुलांना कुठल्याही प्रकारचं चुकीचं पाऊल उचलू नका. आई वडिलांना उतरत्या वयात आधार गमवू नका, त्यांचा आधार नका गमवू. मामा आणि MPSC मंडळाला माझी रिक्वेस्ट आहे, इतर सगळ्या मुलांसाठी चांगले अधिकारी आहेत ते बाहेर काढा, त्यांना घडू द्या, त्यांना रुजू करू द्या तुटीवरती. मला एवढंच बोलायचं. साहेब, आमचे मित्र प्रवीण सर यांनी वाढीव संधीबद्दल आपल्याला मगाशी प्रश्न विचारला. आपण आश्वासनही दिलं की आज संध्याकाळी बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेऊ, परंतु आपल्या आश्वासनाने आम्ही आश्वस्त राहायचं का मुख्यमंत्री साहेबांच्या आश्वासनासारखंच आपण आश्वासन देणार आणि त्याच्या पुढं कुठल्याही प्रकारची कार्यवाही होणार की नाही होणार याबद्दल आम्ही काय समजायचं? कारण जाहिरात येण्याच्या आदल्या दिवसापर्यंत आम्ही अभ्यास करत होतो, पण जाहिरात आल्यानंतर आम्हाला पूर्ण झिरोच झालं. म्हणजे कुठल्याही प्रकारची सेटलमेंट नाही, नोकरी नाही, काही नाही. आज स्वप्नीलचे पप्पा या ठिकाणी आहेत. खूप भावनिक असं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे. पुढल्या परिषदेच्या वेळेला आमच्या घरचं कोणीतरी त्या ठिकाणी उभं असेल अशी वेळ आमच्यावरती आणू नका, एवढीच एक विनंती या ठिकाणी माझी आपल्याला असेल. आपण ह्यासाठीच ही परिषद आयोजित केलेली, तुमचं सगळ्यांचं ऐकण्यासाठी, तुमचं सगळं दुःख, तुमचे प्रश्न ऐकण्यासाठी आणि त्यातनं आपल्याला काय मार्ग काढता येईल. आज तुम्ही प्रश्न केले म्हणजे मी काय लगेच तुमचे सगळेच मान्य होतील आणि सगळंच तुमचं होईल असं नाही, परंतु एक शासनाचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला लोकांना कशी मदत होईल. शेवटी तुमचं जे दुःख आहे, तुमचे जे प्रश्न आहेत, शेवटी या राज्याचा मी पण राज्यमंत्री, तुमचं दुःख, तुमची मागणी, तुमचं निश्चित प्रकारे मी शासन दरबारी लावून धरून शेवटी मगाशी मी आलेल्या म्हणलं की ज्याचं जळतं त्यालाच कळतं की त्याप्रमाणे तुम्ही ज्या मागण्या केल्या, तुम्ही ह्या आजच्या परिषदेच्या सूचना मांडल्यात, सगळ्या सूचनेचं माझं तिथे एक तुम्हाला माहितीसाठी सांगतो, माझा एक माणूस हे सगळं तुमचं नोंद घेतोय, तो लिहून घेतोय सगळं. हे सगळं मी शासन दरबारी शेवटी तिथं राज्याचे निर्णय घेणारे प्रमुख हे मुख्यमंत्री असतात, उपमुख्यमंत्री असतात, या सर्वांच्या कानावर घालून शेवटी तुमचं दुःख तुम्हाला माहितीसाठी सांगतो की आज खरं तर 30 सप्टेंबरपर्यंत आपल्याला माहिती आहे की 15,000 ते मागणीपत्र शासनाच्या अधिकाऱ्यांनी देणं गरजेचं होतं, परंतु काय त्यांना अडचणी आल्या. मी आज स्वतः शेवटी काही गोष्टी बोलता येत नाहीत. मी जगडे सरांना आणि जोशी साहेबांना मी खाजगीत मागायचं त्यांना काय आज संध्याकाळी काय बोलणार आहे हे पण त्या दोघांना मी त्यांना तिथं दोघा सीएम आणि DCMना काय बोलणार आहे हे पण त्या दोघांना सांगितलेलं आहे की जेणेकरून त्या दोघं पण निश्चित प्रकारे थोडं अजून ह्या बाबतीत थोडा पाठपुरावा अधिकचा करतील आणि ज्याला कुणाला त्यांना समज देणे गरजेचं आहे त्याला ते समज देतील. परंतु मी तुम्हाला विद्यार्थ्यांना एकच सांगतो की शासन म्हणून आम्ही सर्वजण तुमच्या भावना, आज स्वप्नीलचे वडील रडतात, शेवटी मगाशी मी सांगितलं शेवटी त्यांची भावना आहे की माझ्या मुलाचं जे झालं ते इतर मुलांचं होऊ नये. हे खरंच शेवटी तुम्हाला सांगतो त्यांचं दुःख, आज त्यांचा मुलगा गेलेला आहे, शेवटी घरातला मुलगा, आपले आई वडील गेल्यानंतर आपल्याला किती दुःख असतं, आपल्या किती वेदना, शेवटी ज्याला त्यालाच कळतं. आपण बाहेरच्या माणसांनी किती जरी सांगितलं तर शेवटी मुलगा हा त्यांचा होता. त्यामुळे उद्या दुसरे स्वप्नील तयार होऊ नये त्यासाठी निश्चित प्रकारे स्वप्नील विषय होऊ नये यासाठी शासनाच्या वतीनं जे करणं गरजेचं आहे किंवा शासन माझ्या MPSCच्या विद्यार्थ्यांच्या ह्या संपूर्ण राज्यातल्या विद्यार्थ्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहील हे सुद्धा मी आज आपल्या सगळ्यांना शब्द किंवा आश्वासित करतो. बर्ण्याजी, स्वप्नील नुसता गेला नाही, त्याचा सुद्धा दुर्दैवी योगायोग असा होता, कारण आम्ही ती बातमी फॉलोअप ठेवली होती म्हणून, सम्राट आणि गायकवाडजी आणि झगडेची सुद्धा. तो गेल्यानंतर मेन्सचा निकाल लागला होता आणि त्या मेन्समध्ये स्वप्नील पास झाला होता. आणि स्वप्नीलचं एकूण करिअर, कारण मी ती केस स्टडी नीट फॉलो केली होती, तो इंटरव्ह्यूपर्यंत गेला असता आणि त्याचा एकूण ट्रॅक रेकॉर्ड पाहता तो ते पास म्हणजे तो झालाच असता, ऑलमोस्ट झाला असता तो. मला हा प्रश्न मी राहून स्वतःला विचारत होतो की त्याचा एवढं तो एक मेन्सपर्यंत थांबला असता तर कदाचित त्याला उभारी आली असती, पण मेन्सचा निकाल लागत नव्हता. मी बरोबर ना, निकाल लागत नव्हते तेव्हा. आणि या दर्जाचं फ्रस्ट्रेशन जर का असेल भरण्याची, तर हे तुम्ही, मी म्हणून मगाशी म्हणालो ही सगळी मुलं चिडलेली आहेत, पण त्यांचा राग तुमची मुलं म्हणून बघा आणि तो राग तिकडे सामान्य प्रशासन विभागात बसलेले सगळे आमचे बाबू
त्याच्यानंतर आपले मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचावं अशी विनंती. तुम्ही आजच्या या पहिल्या सत्रासाठी वेळ दिला, मी तुमचे आभार मानतो. सकाळ माध्यम समूह आणि साम टी व्हीतर्फे पुढे सुद्धा सत्र आहेत, तुम्हाला सगळ्यांना बोलण्यासाठीची सत्र आहेत. तुमच्यासाठी पूर्ण फक्त तुमच्यासाठी वाहिलेला एक पूर्ण आपण एक सेमिनार सुद्धा ठेवलेला आहे याच कार्यक्रमात. माझ्या सहकारी शीतल पवार त्या तुमच्यासोबत कंडक्ट करणार आहेत. इथे आपण आता या पहिल्या सत्रामध्ये थांबूयात. मी पुढच्या सत्रासाठी सूत्र हँडओव्हर करतो माझा सहकारी सुहासकडे. धन्यवाद.